नमस्कार. आपण शेअरवर आधारित वेगवेगळी एक्झाम्पल बघत होतो. ओके. शेअर्सवर आधारित आणि यामध्ये तुम्हाला मी पहिलं प्रकरण शिकवलं जे बऱ्यापैकी सगळ्यांना समजलं असेल. जर समजलं नसेल तुम्ही मंगळवारी कॉलेजमध्ये येऊ शकता. मी कॉलेजमध्ये असेल तेव्हा सांगेन, मला कॉल करू शकता तेव्हा सांगेन, किंवा तरी पण तुम्हाला काहीच शक्य नसेल, तुमच्याकडे रेंजचा प्रॉब्लेम असेल, आणखी काय प्रॉब्लेम असेल तरी ते व्हिडिओ डाउनलोड करून तुम्ही बघा. ओके. कॉलेज सुरू झाल्यावर पण पुन्हा मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू याच प्रकरणाचा घेईनच. काही घाबरून जायची तुम्हाला गरज नाही. ओके. आपला सिलेबस खूप पटापट कंप्लीट होतोय. आता आपण काय बघूया. मी तुम्हाला बेसिकली सांगितलं शेअर्स म्हणजे काय असतात सांगा. कंपनीचं भाग भांडवल छोट्या छोट्या भागात विभागलं जातं, त्यांना म्हटलं जातं शेअर्स. आणि हे शेअर्स म्हणजे काय, कुठले शेअर्स असतात, इक्विटी शेअर्स. ओके. आणि शेअर्स कंपनी ही आपली जी काय मागची गणितं बघितली ती आपण कुठची बघितली, नॉर्मल शेअर्सची बघितली. ओके. त्याचप्रमाणे ना कंपनीकडे इक्विटी शेअर्स असतात. हे शेअर्स आपण एक दिवसात खरेदी करून विकू शकतो. तुम्हाला सांगितलं ना हे सगळे ओव्हरनाईट ट्रान्झॅक्शन सांगितले मी. त्यांनी एकाच बघा, हे आता एक गणित होतं. नवीन बॉट 120 शेअर मार्केट वेल्थ 375 अँड त्याच दिवशी त्याने काय विकलं ते विकलं, असे ट्रान्झॅक्शन होते. ओके. मग आता आपण जे काय शेअर्सचं बघणार आहोत, शेअर्सचे प्रकार माहिती आहेत ना, इक्विटी शेअर्स आणि प्रिफरन्स शेअर. मागची गणितं बघितली आपण ती प्रेफरन्स शेअरवर बघितली. आताची जी आपली गणितं आहेत ती कशावर असणार आहेत, इक्विटी शेअर्सवर असणार, सॉरी प्रेफरन्स शेअरवर असणार आहेत. मागची आपण इक्विटी शेअरवर बघितली. ओके. आता बेसिकली आधी प्रिफरन्स शेअर्स म्हणजे काय ते समजून घेऊया. आणि प्रिफरन्स शेअरला दोन बेनिफिट असतात. एक म्हणजे काय, फिक्स डेट नंतर तुमचं काय होईल, 100% तुमचं रिडम्शन केलं जाईल. म्हणजे 5 वर्षाची प्रिफरन्स. म्हणजे बघा, स्किप झालं की मला समजतं व्हिडिओ थांबला की. ओके. बघा, प्रिफरन्स शेअरला सगळ्यात मोठा बेनिफिट काय असतो, तुम्ही प्रिफरन्स शेअरमध्ये 5 लाख रुपये गुंतवले असतील. किती गुंतवलेत, 5 लाख. तर 5 वर्षासाठी हे 5 लाख गुंतवले असतील तर 5 वर्षानंतर तुम्हाला हे 5 लाख रुपये 100% भेटणार. हा एक प्रिफरन्स शेअरचा काय झाला, बेनिफिट झाला. ते 5 लाख भेटणार प्लस तुम्हाला काय भेटणार, दरवर्षी फिक्स डिव्हिडंड, दरवर्षी तुम्हाला डिव्हिडंड भेटणार. ओके. आणि डिव्हिडंड फेस व्हॅल्यूवर भेटला जातो. ओके. म्हणजे हे जे आता आपण जे काय आता मी तुम्हाला जे काय प्रॉब्लेम देणार आहे आजच्या दिवसात ते असणार आहेत प्रिफरन्स शेअरवर. बघा, इन जनरल बाय शेअर्स वन्स मीन्स, हे बघा खालचं, इक्विटी शेअर्स अँड ऑल द वी बी टॉकिंग अबाउट इक्विटी शेअर. जेव्हा आपण शेअर्सची कन्सेप्ट आवडतो तेव्हा आपण इक्विटी शेअर्सबद्दल बोलतो. मात्र कंपनीकडे इक्विटी शेअर्स असतात आणि प्रिफरन्स शेअर. हवेवर अ कंपनी डज हॅव शेअर्स अदर दॅन द इक्विटी शेअर्स. मात्र कंपनीकडे इक्विटी शेअर्सपेक्षाही वेगळे शेअर्स असतात. दे आर कॉल्ड प्रिफरन्स शेअर. जे इक्विटी शेअर्स नाही त्या शेअर्सना काय म्हटलं आता, प्रिफरन्स शेअर. 12वीमध्ये तुम्ही शिकलेला आहात, +2मध्ये. ओके. देस शेअर आर द ऑफर टू स्पेसिफिक पर्सनॅलिटीज institution as divided by the promoters, whereas the equity shares are open to the public. व्हिडिओ थांबतोय ना सॉफ्टवेअरचा, मला ॲप्लिकेशनचा थोडा प्रॉब्लेम आहे समजतोय, पण मला समजते थांबलोय तुम्ही, पुन्हा ते घेतोय रिटर्न. म्हणजे बघा इकडे काय सांगितलं, ते घाबरून जायची गरज नाही अजिबात. प्रॉब्लेम येत राहणार. ओके. आपल्याला सोल्युशन शोधायचं आहे, प्रॉब्लेमवर बोलायचं नाहीये. प्रॉब्लेम तर 100 असतात. बघा, इक्विटी शेअर्स म्हणजे समजलं, जनरली पब्लिकला जे इश्यू केले जातात ते इक्विटी शेअर्स असतात. मात्र दुसऱ्या प्रकारचे शेअर्स असतात प्रेफरन्स शेअर, जे कोणाला प्रमोटर्सला इश्यू केले जातात. आता आपण ॲडव्हान्टेजेसवरनं फरक बघू. इक्विटी शेअर्सचं कसं असतं, इक्विटी शेअरमध्ये तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले आणि मार्केट जर अपडाऊन झालं ना तर तुमचे 1 लाखाचे 50,000 होऊ शकतात. मात्र प्रिफरन्स शेअरचं असं नसतं. तुम्ही 1 लाख गुंतवले, तुमचे राहणार किती, 1 लाख. ओके. ही एक गोष्ट समजली. प्लस इक्विटीवर तुम्हाला फिक्स डिव्हिडंड भेटतो, तसा प्रिफरन्सवर इक्विटीवर तुम्हाला फिक्स डिव्हिडंड मिळत नाही. मात्र इक्विटीवर फिक्स डिव्हिडंड मिळत नाही. मात्र प्रिफरन्सवर तुम्हाला 100% काय भेटतो, डिव्हिडंड भेटतो. बघा, ॲडव्हान्टेज बघू प्रिफरन्स शेअरचे आणि नेक्स्ट लेक्चरपासून आपण काय बघूया, सोडूया. बघा ॲश्युरन्स ऑफ डिव्हिडंड. बघा, प्रिफरन्स शेअरवर काय आहे, डिव्हिडंडचं काय आहे, ॲक्च्युरन्स आहे. म्हणजे काय, आपल्या डिव्हिडंडची आपल्याला काय भेटते, एक प्रकारची गॅरंटी भेटते. सर्टेन प्री डिसाइडेड डिव्हिडंड इज ऑलवेज डिस्ट्रीब्युटेड अमंगस्ट प्रिफरन्स शेअर होल्डर. प्रिफरन्स शेअर होल्डरला 100% प्री डिसाइडेड जो काय डिव्हिडंड आहे तो भेटतो. त्यांच्या नावासमोर लिहिलेलं असतं 10% प्रिफरन्स शेअर, 12% प्रिफरन्स शेअर, 8% प्रिफरन्स शेअर. म्हणजे
12% डिव्हिडंड मिळणार आहे आधीच सांगितलं असेल तर मग तुम्हाला 12% डिव्हिडंड भेटणार. 8% असेल तर 8% भेटणार. आफ्टर द प्री डिसाइडेड डिव्हिडंड इज पेड टू द प्रिफरन्स शेअर होल्डर, द रिमेनिंग अमाऊंट इफ एनी इज टू गिवन टू द इक्विटी शेअर होल्डर. यांचा डिव्हिडंड 100% पेड केला जातो आणि हे करून नंतर जर पैसे शिल्लक राहिले तर मग ते इक्विटी शेअर होल्डरला दिले जातात. हे समजलं. पहिली गोष्ट काय की तुम्हाला काय भेटते, ॲश्युरन्स भेटतो. तुम्हाला 100% डिव्हिडंड भेटणार आहे याचं तुम्हाला ॲश्युरन्स भेटतो. आणि दुसऱ्या याचा फीचर काय आहे, सेफर टू होल्ड. हे होल्ड करायला सेफ आहे. कारण तुम्हाला मगाशी सांगितलं तुम्ही इक्विटीमध्ये 1 लाख गुंतवलात, मार्केट जर अपडाऊन झालं, मार्केट जर खाली आलं तर तुम्हाला डाऊन झालं तर तुम्हाला 50,000 मिळणार. मात्र प्रिफरन्समध्ये गुंतवलात तर तुमचे 1 लाखाचे 1 लाख राहणार. तुमच्या पैशांना कुठचाही हानी पोहोचणार नाही, म्हणजे ते सेफ राहणार. बघा, इन द केस ऑफ कंपनी वाइंड अप द असेट्स आर द company are sold and after clearing of all liabilities the remaining amount will be distributed amongst the shareholder. Here too the preference shareholder will be paid first then he balance if any. म्हणजे कंपनी जर वाइंड अप झाली तर प्रिफरन्स शेअर होल्डरला पहिले पैसे दिले जातात. मात्र कंपनी सहजा वाइंड अप होत नाहीत. कंपनीकडे एवढा बेनिफिट असतो, कंपनी लॉसमध्ये जायची कधीही वाट बघत नाही. त्यांना समजतं कंपनी बुडणार आहे तर आधीच ते वाइंड अप करतात. मात्र 5 वर्षानंतर तुम्हाला पैसे द्यायचे असतील तर तुम्हाला ते 100% भेटतात. ओके. आणि जर बॅलन्स राहिला तरच इक्विटी शेअर्स होल्डरना भेटाल. हे याचे नॉर्मली बेनिफिट जे तुम्ही +2 मध्ये, +2 म्हणजे 12वी, +2 मध्ये शिकलेला आहात. नाही तर मी सांगत आहे +2 मध्ये शिकलात. तुम्ही म्हणाल +2 म्हणजे काय, तर +2 म्हणजे 12वी मध्ये तुम्ही हे शिकलेला आहात. हॉवेवर द नॉट सो गुड पार्ट ऑफ प्रिफरन्स शेअर आज फॉलोइंग. प्रिफरन्स शेअरचे खालील भाग आहेत जे काय, नॉट गुड पार्ट कुठचे, दे आर नॉट इझिली अवेलेबल. प्रिफरन्स शेअर इझिली अवेलेबल होत नाहीत सामान्य लोकांना. पहिल्यांदा प्रिफरन्स शेअर विकायला काढले की कोण, आपले जे हे असतात ना आपले मालक, तेच घेतात. ओके, ज्याला प्रमोटर म्हटलं जातं. दे कॅनॉट बी ट्रेडेड इन ओपन मार्केट. ओपन मार्केटमध्ये ट्रेडेड केले जात नाही प्रिफरन्स शेअर्स, लक्षात घ्या. इक्विटी शेअर्स विकले जातात. इन द प्रिफरन्स शेअर विशेष टू पार्ट विथ ही शी नॉट सेल बॅक टू द कंपनी. ते कंपनीला ते का, बघा, इन द केस ऑफ प्रिफरन्स शेअर विशेष टू पार्ट विथ इट ही शी हॅज टू सेल देम बॅक टू कंपनी. ते कंपनीला पुन्हा विकू शकतात. वी विल बी डिस्कसिंग ओनली द इक्विटी शेअर इन दिस चॅप्टर थ्रू मोस्ट ऑफ द एक्झाम्पल ऑन द डिव्हिडंड कॅन बी इझिली अप्लाइड टू प्रिफरन्स शेअर ऑल्सो. या प्रकरणात आपण काय बघणार आहोत, इक्विटी शेअर्सच बघायचं आहे. आणि डिव्हिडंडच्या संदर्भात इक्विटी शेअरला जी काय गणितं लागू होतात तीच प्रिफरन्स शेअरला लागू होतात. बघा, ॲज मेन्शन अर्लियर अ पार्ट ऑफ द प्रॉफिट मेड बाय द कंपनी डिस्ट्रीब्युटेड अमंगस्ट द शेअर होल्डर इन द फॉर्म ऑफ डिव्हिडंड. डिव्हिडंडच्या स्वरूपात काय केलं जातं, फॉर्म तुम्हाला काय दिला जातो, तुमचा पार्ट दिला जातो. डिव्हिडंड बघूया. डिव्हिडंड म्हणजे काय असतं ते, आपल्याला इक्विटी शेअर्सवरच लक्ष केंद्रित करायचं आहे. पण इक्विटी शेअर्सवाल्यांना जसा डिव्हिडंड भेटतो तसाच तो प्रिफरन्स शेअरवाल्यांना भेटतो. अ मेन्शन अर्लियर अ पार्ट ऑफ द प्रॉफिट मेड बाय द कंपनी डिस्ट्रीब्युटेड अमंगस्ट द शेअर होल्डर इन द फॉर्म ऑफ डिव्हिडंड. डिव्हिडंडच्या स्वरूपात पैसे दिले जातात. बघा, 2 इम्पॉर्टंट कन्सेप्ट अबाउट द डिव्हिडंड आर फॉलोइंग. डिव्हिडंडच्या खालील कन्सेप्ट आहे. डिव्हिडंड कशावर दिलं जातं, डिव्हिडंड एक्सप्रेस ॲज पर्सेंटेज. डिव्हिडंड एक्सप्रेस ॲज पर्सेंटेज. डिव्हिडंड कशामध्ये एक्सप्रेस केला जातो, फक्त पर्सेंटेजमध्ये. हा पहिला आहे. आणि इट इज ऑल्सो अप्लाइड टू द फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर. आणि डिव्हिडंड जो दिला जातो तो कशावरती दिला जातो, फेस व्हॅल्यूवर दिला जातो. बघा, दॅट इज द फेस व्हॅल्यू ऑफ शेअर ₹10. फेस व्हॅल्यू म्हणजे त्याच्या कागदपत्रांवर लिहिलेली असते ती फेस व्हॅल्यू. आणि मार्केट व्हॅल्यू म्हणजे बाजारात व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू ऑफ ₹500. इफ द कंपनी डिक्लेअर डिव्हिडंड 30%, कंपनीने 30% डिव्हिडंड द्यायचा ठरवला तर तो डिव्हिडंड कशावर देणार, 10 गुणुले 30% करायचे. उत्तर येणार 3. मग किती डिव्हिडंड भेटणार, 3 डिव्हिडंड भेटणार, 500 वर भेटणार नाहीत. ओके. हेन्स इवन थ्रू द इन्व्हेस्टर हॅज स्पेंड 500 ऑन द शेअर्स द रिटर्न इज इन्व्हेस्टमेंट इन जस्ट डिव्हिडंड ₹3. त्याला शेअर्समध्ये गुंतवावे मात्र किती लागेल, फेस व्हॅल्यू म्हणजे कागदपत्री किंमत किती, 10. आता रिलायन्सचा एक ₹10 शेअर्स आहे, तुम्ही विकत घ्यायला गेला तर तो तुम्हाला 1200ला भेटणार. आणि डिव्हिडंड देताना मात्र कशावर दिला जाईल, तो 10 वरच दिला जाईल. ओके. तरी पण शेअर मार्केटमध्ये भरपूर प्रॉफिट असतो असं म्हणतात. ओके, चालेल. आता शेवटची एक कन्सेप्ट राहिली, रिटर्न. कुठची राहिली, रेट ऑफ रिटर्न. त्याच्यानंतर आपण 4 एक्झाम्पल बघू. रेट ऑफ रिटर्न बघा.
द रेट ऑफ रिटर्न ऑन शेअर ऑफ अ गिवन फेस व्हॅल्यू अँड स्पेसिफिक मार्केट व्हॅल्यू विच इज द इन्व्हेस्टमेंट आफ्टर डिव्हिडंड इज डिक्लेअर. यामध्ये कसं केलं आता, डिव्हिडंड रिसिव्ड पर शेअर भागिले काय, इन्व्हेस्टमेंट इन वन शेअर. तुम्ही एक शेअर कितीचा घेतला, म्हणजे तुम्हाला 3 रुपये डिव्हिडंड भेटला. एक शेअर कितीचा घेतला होता, 500चा, आणि गुणिले 100. असं केल्यानंतर तुम्हाला काय भेटणार, रेट ऑफ रिटर्न. डिव्हिडंड पर शेअर म्हणजे समजलं ना, डिव्हिडंड पर शेअर म्हणजे तुम्हाला प्रत्येक शेअर मागे डिव्हिडंड किती भेटला. इन्व्हेस्टमेंट इन वन शेअर म्हणजे काय, एक इन्व्हेस्टमेंट खरेदी करायला तुम्ही किती पैसे खर्च केले, किती पैसे दिले, आणि गुणिले 100. ऑब्झर्व दॅट सिन्स द रेट ऑफ रिटर्न इज रिलेटिव्ह पर्सेंटेज इट इज व्हेरी युजफुल इन चष्मा लावायला पाहिजे वाटतं, कम्पेअरिंग द कंपनीज विथ रिस्पेक्ट टू देअर ॲबिलिटीज ऑफ गिविंग डिव्हिडंड. यामध्ये रेट ऑफ रिटर्नचा फायदा काय होतो, 3%, म्हणजे यामध्ये तुम्हाला पर्सेंटेजमध्ये रेट ऑफ रिटर्न भेटतो. तुम्ही रेट ऑफ रिटर्नमध्ये हे करू शकतात की रिलायन्स किती रेट ऑफ रिटर्न देते, टाटा किती देते, जे जास्त रेट ऑफ रिटर्न देतात त्यांच्यामध्ये आपण काय करायची, गुंतवणूक करायची. ओके, आता फॉर एक्झाम्पल बघूया, चालेल. बघा, कोलगेट शेअर्स हॅव फेस व्हॅल्यू ₹2. कोलगेटच्या शेअरची फेस व्हॅल्यू किती आहे, 2. मार्केट शेअर इज अराउंड ₹40. मार्केट व्हॅल्यू अराउंड 40 पर शेअर. मात्र फेस व्हॅल्यू म्हणजे कागदपत्री किंमत किती आहे, 2. मात्र तुम्ही विकत घ्यायला गेलात तर तुम्हाला किती रुपये द्यावे लागतील, 400 रुपये. द डिसाइडेड डिव्हिडंड 200%. त्यांनी डिव्हिडंड किती द्यायचा ठरवला, 200%. विच कम्स आउट 4 पर शेअर. याचं उत्तर बघा, मला माहिती आहे ना, लेक्चर जेव्हा असा थांबला होतो किंवा असा मध्येच मला समजतं ते की बाबा लेक्चर मला थांबतोय, पुन्हा शिकवायला पाहिजे ते मी पुन्हा घेतो. बऱ्याच जणांना असं वाटतं की ते घेतलं नसेल, पण मी घेतो. बघा, आता हे पुन्हा घेतो. फॉर एक्झाम्पल, कोलगेटचा एक शेअर कितीचा आहे, फेस व्हॅल्यू त्याची किती आहे, 2 रुपये. विकत घ्यायला गेला तर कितीला पडणार तो तुम्हाला, 400 रुपयाला. आणि डिव्हिडंड दिला किती, 200%. आता हे जे काय 200% काढणार आहात ना, ते 400वर काढायचे नाही, 400वर काढायचे नाही, तर 400 काय, मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यूवर डिव्हिडंड काढला जात नाही. डिव्हिडंड कशावर काढला जातो, फेस व्हॅल्यूवर. म्हणून 2 गुणिले किती करायचे, 200%. बघा, 2 गुणिले 200%. 2 गुणिले 200 आल्यावर उत्तर किती येतं सांगा. 2 गुणिले 200 इज इक्वल टू 2 × 2 × इज इक्वल टू 4. ओके, उत्तर किती आलं, 4. मग तुम्हाला डिव्हिडंड किती भेटेल, 4 पर शेअर्स. ओके, लेट्स सॉल्व एक्झाम्पल. याच्यानंतर आपण खालची आता एक्झाम्पल सोडवल्यानंतर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजेल. तुम्हाला समजलं असेल बेसिकली. आता तुम्हाला काय काढायचं, डिव्हिडंड किती भेटणार आहे ते तुम्हाला काढायचं आहे. ओके, आता नवीन एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करूया. अजिबात घाबरून जाऊ नका. मंगळवारी कॉलेजमध्ये येऊन भेटा किंवा कॉलेज सुरू झाल्यावर विचारा किंवा कॉल करून विचारा. घाबरून जायची काही गरज नाही आहे. ओके, कॉलेज सुरू होणार आहे आपले लवकरच, 1 डिसेंबरला वगैरे अशी कदाचित शक्यता आहे. आणि त्याच्यानंतरच एक्झाम्पल परीक्षा होईल. घाबरून जाऊ नका, सगळं लिहून कंप्लीट करा. मात्र त्याच्यानंतर सगळं व्यवस्थित मी घेईन. आणि ज्यांना समजते त्यांनी समजून घ्या व्यवस्थित. ऑनलाईनमध्ये प्रॉब्लेम येतात मला समजतं, तरी पण ट्राय. एकलव्याने तर गुरुशिवाय शिकला होता. तुम्हाला निदाना समोर नसला तरी याच्यावर तरी मी तुम्हाला शिकवतोय. ओके, ते एकलव्याचं उदाहरण लक्षात ठेवा. मोबाईलच गुरु माना आणि मोबाईलवर शिका, चालेल. त्याच्यानंतर आपण काय करू, कॉलेज सुरू झाल्यावर मात्र फेस टू फेस पण तुम्हाला ज्यांना समजलं नाही त्यांना एक्स्ट्रा थांबावं लागेल मात्र. त्यामुळे आधीच हे समजून घ्या. ओके, हा लेक्चर आपण इकडे थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघूया, एक्झाम्पल बघूया. कुठची आहेत ती. मागची एक्झाम्पल तुम्ही सोडवली असेल असा विश्वास आहे. कॉलेजमध्ये ती आल्यावर मी बघणार, कारण तुम्ही मला सांगितलं नाही सर मला समजलं नाही म्हणून. याचा अर्थ तुम्हाला समजलं आहे. ओके, हा लेक्चर इकडे थांबूया.